एका गावात रघुवीर नावाचा एक गरीब मेंढपाळ आपली पत्नी गायत्री सोबत राहत होता. त्याचा सारा दिवस बकऱ्यांबरोबरच जात असे. त्या बकऱ्याच त्याची संपत्ती आणि त्याचा आधार होत्या. त्याच्या बकऱ्यांमध्ये एक बकरी त्याला खूप प्रिय होती. तिचे नाव त्याने हिरा ठेवले होते. एके दिवशी सकाळी संपूर्ण गावात बातमी पसरली की त्या मेंढपाळाच्या बकरीने मानवी बाळाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकताच गावात एकच खळबळ उडाली. सर्व गावकरी एकत्र जमून मेंढपाळाच्या घरी पोहोचले. ते सर्व संतापाने पेटून उठले होते. गावचा मुखिया मेंढपाळाला म्हणाला, अरे नीच माणसा, नक्कीच तू बकरीसोबत काहीतरी गैरप्रकार केला असशील, म्हणूनच तिने मानवी बाळाला जन्म दिला. अरे असा माणूस या जगात जगण्याच्या लायकीचा नाही. मुखियाचे बोलणे ऐकून मेंढपाळ रडू लागला आणि गावकऱ्यांना म्हणाला, कृपया करून माणुसकीच्या नात्याने माझे म्हणणे तरी ऐका. तुम्ही जसे समजत आहात तसे काहीही नाही. मी कोणतेही पाप केलेले नाही. काल मी बकऱ्या चारत असताना माझी प्रिय बकरी हिरा विचित्र हालचाली करत होती. मला वाटले की तिने एखादा सिंह किंवा लांडगा पाहिला असावा, म्हणून ती घाबरून असे वागत आहे. मी धावतच तिच्या जवळ गेलो तर तिच्या जवळ एक निरागस बाळ उभे होते. ते बाळ पाहून मी आश्चर्यचकित झालो. बराच वेळ विचार केल्यानंतर माझ्या मनात आले की मी निपुत्री खाये. कदाचित देवाने हे बाळ माझ्या पत्नीच्या रिकाम्या खुशीत आनंद भरण्यासाठी पाठवले असावे, म्हणून मी त्या बाळाला उचलून घरी आणले आणि त्याला माझा मुलगा मानून वाढवत आहे. तेव्हा सर्व गावकरी म्हणाले, अरे आपली खोटी गोष्ट सांगून तू आपल्या पापांवर पडदा टाकतो आहेस. बकरीने मानवी बाळाला जन्म दिला आहे आणि ते तुझ्याच कृत्याचे फल आहे. अरे असे कधीच ऐकले नाही की बकरीने मानवी बाळाला जन्म दिला आहे. गावकऱ्यांनी त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कोणी लाठीने मारले तर कोणी लाथांनी तुडवले. मेंढपाळ विनवणी करत राहिला, पण कुणीही त्याचे काहीही ऐकले नाही. इतक्यात गर्दीतून एक वृद्ध माणूस पुढे आला. तो गावकऱ्यांना म्हणाला, अरे जरा विचार करा, आपण या मेंढपाळावर जो आरोप करत आहोत तो खरोखरच खरा आहे का? अरे कधी कोणी ऐकले आहे का की बकरीने मानवी बाळाला जन्म दिला? कदाचित या मेंढपाळाचा काहीही दोष नसेल. आपण या प्रकरणाची चौकशी करायलाच हवी. गावकऱ्यांनी वृद्धाचे म्हणणे मान्य केले आणि एका दूरच्या नगरातून एक नामांकित हकीम बाळाची तपासणी करण्यासाठी बोलावण्यात आला. हकीमने नीट बाळाची तपासणी करून सांगितले, आरोप करणे सोपे असते, पण सत्यापर्यंत पोहोचणे कठीण असते. तुम्ही म्हणता की बकरीने मानवी बाळाला जन्म दिला आहे, पण हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो की हे बाळ बकरीचे नसून एखाद्या स्त्रीच्या पोटी जन्मलेले आहे. हकीमचे बोलणे ऐकून गावकरी चकित झाले. गावचा मुखिया हकीमांना विचारू लागला, जर हे बाळ बकरीचे नाही तर ते बकरीजवळ कसे आले? हकीम म्हणाले, ते मला कसे माहीत असणार, ते फक्त देवच जाणे. असे म्हणत हकीम गाव सोडून निघून गेले. तरीही गावकऱ्यांचा पूर्ण विश्वास बसला नाही. ते अजूनही असेच मानत होते की हे सगळं त्या मेंढपाळाचंच कृत्य आहे, म्हणूनच बकरीने मानवी बाळाला जन्म दिला, असे गावकरी म्हणू लागले. गावाचा मुखिया गावकऱ्यांना म्हणाला, अरे या मेंढपाळामुळे आपल्या गावाची बदनामी झाली आहे
आता याला आणि याच्या पत्नीला गावाबाहेर हाकलून देणे हेच योग्य ठरेल. मुखियाचे हे बोलणे ऐकून सर्व गावकरी मेंढपाळ आणि त्याच्या पत्नीला गावातून हाकलून देण्यास तयार झाले. मग मुखिया त्या दोघांना म्हणाला, तुमच्याकडे 1 दिवसाचा अवधी आहे. तुमचे सामान, बकऱ्या आणि हे बाळ घेऊन दूर निघून जा आणि पुन्हा कधीही या गावात परत येण्याचा प्रयत्न करू नका. उद्यापर्यंत जर तुम्ही गाव सोडले नाही तर गावाच्या चौकात उभे करून तुम्हाला लाथ्या आणि दगडांनी ठार मारले जाईल. म्हणून उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वीच हे गाव सोडून जा. हेच तुमच्या हिताचे आहे. मुखियाचे हे शब्द ऐकून मेंढपाळ आणि त्याची पत्नी दुःखात बुडून गेले. त्यांनी आपले सामान बांधले आणि बाळ व बकऱ्या घेऊन गाव सोडले. ते दुसऱ्या एका गावात जाऊन स्थायिक झाले, जिथे त्यांच्या भूतकाळाबद्दल कुणालाही माहिती नव्हती. तेथे त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू केला. मेंढपाळ आणि त्याची पत्नी त्या बाळाला स्वतःच्या लेकराप्रमाणे प्रेमाने वाढवू लागले. मेंढपाळाची प्रिय बकरी हिरा देखील त्या बाळावर फार प्रेम करीत असे. योगायोगाने ज्या ठिकाणी मेंढपाळाचे घर होते त्याच भागात एका व्यापाऱ्याचेही घर होते. त्या व्यापाऱ्याला 2 पत्नी होत्या. एक पत्नी अतिशय सुस्वभावी, दयाळू आणि सद्गुणी होती, तर दुसरी अत्यंत चालाक आणि कठोर स्वभावाची होती. व्यापाराची सद्गुणी पत्नी आणि मेंढपाळाची पत्नी यांच्यात चांगली मैत्री झाली. व्यापाऱ्याच्या त्या सुस्वभावी पत्नीला मेंढपाळाचा मुलगा फार लाडका वाटत असे. ती जेव्हा त्या बाळाकडे पाहत असे तेव्हा तिच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत. एके दिवशी ती त्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन खेळवत होती, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मेंढपाळाच्या पत्नीने जेव्हा हे पाहिले तेव्हा मेंढपाळाची पत्नी म्हणाली, बहीण, मी बऱ्याच दिवसांपासून पाहते आहे, तू जेव्हा जेव्हा माझ्या बाळाला मांडीवर घेतेस तेव्हा तू खूप उदास होतेस आणि तुझ्या डोळ्यात पाणी येते. असे वाटते की तू खूप दुःखी आहेस आणि तुझ्याबरोबर काहीतरी अन्याय झाला आहे. नेमके काय झाले आहे बहीण? मला सांग, मी कुणालाही सांगणार नाही. व्यापाराची पत्नी काही सांगणार इतक्यात त्याची दुसरी पत्नी तेथे आली. तिला दोघींची मैत्री अजिबात आवडत नव्हती आणि मेंढपाळाचा मुलगाही तिला पसंत नव्हता. ती रागाने म्हणाली, काय चाललंय तुमचं? तासनतास बसून काय कुजबुज करत असता? आणि काय ग, तुला तुझ्या घरात काही काम नाही का? जी रोज आमच्या घरी येऊन बसतेस, कधी स्वतःच्या घराचाही विचार कर. आणि हे तुझं मूल बघ कसा वाईट आवाज काढतो. चल निघ येथून तुझ्या मुलाला घेऊन आणि पुन्हा आमच्या घरी येण्याचा विचारही करू नकोस. हे ऐकून मेंढपाळाच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आपले बाळ उचलले आणि आपल्या घरी परतली. संध्याकाळी जेव्हा मेंढपाळ बकऱ्या घेऊन घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने रडत रडत सगळी हकीकत सांगितली. आज मला खूप मोठा अपमान सहन करावा लागला. मी शेजारच्या व्यापाऱ्याच्या घरी गेले होते. त्याची एक पत्नी अतिशय चांगली आणि दयाळू आहे. ती जेव्हा आपल्या मुलाकडे पाहते तेव्हा तिचे डोळे भरून येतात. तिच्या मनात काहीतरी नक्कीच गुपित आहे असे वाटते. आज मी धीर करून तिला विचारले, बहीण, माझ्या मुलाला पाहिल्यावर तू का रडतेस? काय झाले आहे? ती काही सांगणार होती. इतक्यात व्यापाऱ्याची दुसरी पत्नी आली आणि मला उलटसुलट बोलून घराबाहेर हाकलून दिले. ती क्रूबाई मला आणि कविताला बोलताना पाहिलं की तिच्या अंगात जणू आगच भडकते. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून मेंढपाळ गंभीर विचारात पडला. तो म्हणाला,
अगं नक्कीच यामागे काहीतरी खोल कारण आहे. व्यापाराची दुसरी पत्नी फार कपटी आणि निर्दयी आहे. तिच्या मनात काहीतरी डाव आहे. तू उद्या पुन्हा व्यापाऱ्याच्या घरी जा आणि त्याच्या पहिल्या पत्नीला जी गोष्ट सांगायची होती ती नीट विचारून ये. कदाचित आपल्या मुलाच्या खऱ्या आई वडिलांचा शोध लागेल. हो, तुम्ही बरोबर बोलता. मी उद्या नक्कीच जाईन आणि ती जी गोष्ट सांगू इच्छित होती ती तिच्याकडून जाणून घेईन. दुसऱ्या दिवशी सकाळी मेंढपाळ बकऱ्या घेऊन जंगलात गेला. संधी साधून त्याची पत्नी व्यापाऱ्याच्या घरी गेली. व्यापाऱ्याची चलाक पत्नी चंपा काही कामानिमित्त बाहेर गेली होती, तर त्याची सद्गुणी पत्नी कविता घरी एकटीच होती. कविताने मेंढपाळाची पत्नी आणि तिचे बाळ पाहिले तेव्हा ती खूप आनंदी झाली. तिने बाळाला मांडीवर घेतले आणि म्हणाली, बहीण, तुला माहीत आहे का, मी जेव्हा जेव्हा तुझ्या मुलाकडे पाहते तेव्हा मला तो माझाच मुलगा वाटतो. माझाही अगदी असाच एक सुंदर मुलगा होता, पण तो कुठे गेला, कसा नाहीसा झाला, काहीच कळले नाही. या बाळात मला माझाच मुलगा दिसतो. समजत नाही तो कुठे गेला, कोण घेऊन गेला. कविताचे बोलणे ऐकून मेंढपाळाची पत्नी आश्चर्यचकित झाली. कविता बहीण, तू काय बोलतेस आणि तुझ्या बाळाला कोण घेऊन गेले? कृपया करून सविस्तरपणे तुझी कहाणी मला सांग. नेमके तुझ्यासोबत कोणती दुर्दैवी घटना घडली आहे? हे ऐकताच कवितेच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती आपली कहाणी सांगू लागली. मी त्या व्यापाऱ्याची दुसरी पत्नी आहे. व्यापाऱ्याने माझ्याशी लग्न केले कारण त्याची पहिली पत्नी चंपा हिला अपत्य नव्हते. लग्नानंतर काही महिन्यातच मी गरोदर राहिले. हे कळताच व्यापाऱ्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तो माझ्यावर अतोनात प्रेम करू लागला, पण ही गोष्ट चंपाला अजिबात आवडली नाही. ती क्षुल्लक कारणांवरून माझ्याशी भांडण करत असे, मला टोमणे मारत असे, अपमानास्पद बोलत असे. अनेक वेळा तिने माझे बाळ पाडण्याचाही प्रयत्न केला होता. बाळंतपणाचे दिवस जवळ येताच मला रोज विचित्र आणि भयानक स्वप्ने पडू लागली. आणि स्वप्नात एक स्त्री दिसायची. तिचा चेहरा झाकलेला असायचा. ती माझ्या हातातून माझे बाळ हिसकावून पळून जात असे. भीतीने मी दचकून जागी व्हायचे आणि हे सर्व माझ्या पतीला सांगायचे. तेव्हा ते मला म्हणायचे, अगं, हा फक्त तुझा भ्रम आहे. तू याबद्दल खूपच विचार करतेस. जास्त काळजी करू नकोस. अखेर एके दिवशी मी चंद्रासारख्या तेजस्वी मुलाला जन्म दिला. अगदी तुझ्या मुलासारखाच. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. व्यापारी माझ्यावर आणखीनच प्रेम करू लागला. तो मला म्हणायचा, कविता, तू माझ्या उजाड आयुष्यात प्रकाश आणलास. आता माझे जीवन पूर्ण झाले आहे. पण माझ्या सवतीला हे काही सहन होत नव्हते. ती माझ्यावर आणि माझ्या बाळावर जळू लागली होती. तिचे मन मत्सराने जळून खाक झाले होते. तिच्या डोळ्यात एक विचित्र द्वेष दिसत होता. एका रात्री आम्ही झोपलो होतो. माझे बाळ अगदी माझ्या शेजारी झोपलेले होते. पण मध्यरात्री अचानक माझी झोप उघडली. तेव्हा मी पाहिले की बाळ पलंगावर नाही. घाबरून मी लगेच उठले. खाटेखाली पाहिले. खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला आणि सर्वत्र तपासले, पण बाळाचा काहीच पत्ता लागला नाही. बाळ सापडले नाही. तेव्हा मी खूप रडू लागले, आक्रोश करू लागले. माझा रडण्याचा आवाज ऐकून माझा पतीही जागा झाला. त्यालाही जेव्हा बाळ नाहीसे झाल्याचे कळले तेव्हा तोही व्याकुळ झाला. चंपा आमच्या शेजारी बसून आम्हाला खोटे सांत्वन देत होती. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही आमच्या बाळाचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्या रात्रीनंतर माझे संपूर्ण आयुष्य अंधारात बुडून गेले.
आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते दुःख मी छातीत दडवून जगत आहे. इतके बोलून व्यापाऱ्याची पत्नी हुंके देत रडू लागली. तेवढ्यात व्यापाऱ्याची चालाक पत्नी चंपा घरी आली. तिने दोघींना जवळ बसलेले पाहिले आणि लपून त्यांचे संभाषण ऐकू लागली. कविताच्या तोंडून जेव्हा तिने ऐकले की तिचे बाळ कसे अचानक गायब झाले आणि ती आजपर्यंत त्याचा शोध घेत आहे, तेव्हा चंपाचा चेहरा फटकन पांढरा पडला. तिचे मन थरथरू लागले. ती मनातच विचार करू लागली, कविता माझे रहस्य उघड करेल की काय? आणि सध्या ती त्या मेंढपाळाच्या मुलाकडे जरा जास्तच ओढ दाखवते. तोच तो मुलगा तर नाही ना ज्याला मी जंगलात वन्य प्राण्यांसमोर टाकून आले होते. चंपाच्या मनात असंख्य विचाराचे वादळ उठले. मग स्वतःला समजावत ती म्हणाली, नाही, हा माझा भ्रम आहे. मी वेडी झाली आहे. त्या मुलाला तर वन्य प्राण्यांनी खाल्ले असणार. हा तो मुलगा असू शकत नाही. असे म्हणत ती दोघींसमोर आली. चंपाला पाहताच त्या दोघी घाबरल्या आणि मेंढपाळाची पत्नी आपले बाळ घेऊन घरी निघून गेली. त्या दिवसानंतर चंपाने व्यापाऱ्याचे कान भरणे सुरू केले. अहो, तुमची दुसरी बायको कविता अपशकुनी आहे. देवाने तुम्हाला चंद्रासारखा मुलगा दिला होता, पण त्या दुष्ट बाईनेच त्याला गायब केले असणार. कोण जाणे तू तिच्याशी लग्नच का केलेस? ती घरात आल्यापासून घरातील शांतता आणि सुख संपले आहे. हळूहळू व्यापारी कवितेकडे दुर्लक्ष करू लागला. तो तिच्यावर पूर्वीसारखे प्रेम करत नव्हता आणि तिच्याजवळही जात नव्हता. त्याच दरम्यान अनेक वर्षे लोटली गेली. मेंढपाळाचा मुलगा आता थोडा मोठा झाला होता. उंच बांधा, गोरा वर्ण, गोड चेहरा आणि मोठमोठे डोळे. तो एखाद्या श्रीमंत घराण्यातील मुलासारखा दिसत होता. लोक म्हणत, हा मुलगा मेंढपाळाचा कसा असू शकतो? आता तो मुलगा रोज आपल्या वडिलांसोबत बकऱ्या चारायला जाऊ लागला. पण मेंढपाळ त्याला नेहमी समजावत असे. भानू बाळा, आपले जीवन सुधार, शिक्षण घे. बकऱ्या चारणे हे काही मोठे काम नाही. ती आपली गरज आहे. पण मला नको आहे की तू माझ्यासारखे आयुष्यभर बकऱ्यांमध्येच दिवस घालवावेस. मी अशिक्षित आहे, पण तुला शिकलेले पाहायचे आहे. हो पिताजी, तुम्ही सांगाल मी तसेच करीन. त्या दिवसापासून मेंढपाळाने मुलाला शिकवण्याचा निर्धार केला. दुसरीकडे व्यापाऱ्याच्या पत्नीला माहीत नव्हते की ज्या मुलासाठी ती वर्षानुवर्षे तडफडत होती, तोच मुलगा तिच्या अगदी जवळ वाढत होता. तिची त्या मुलाबद्दलची ओढ दिवसेंदिवस वाढत होती. तो मुलगा तिच्या घरासमोरून गेला की ती दाराआडून लपून त्याच्याकडे पाहत असे. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता येत असे. एके दिवशी मेंढपाळ बकऱ्या चारायला जंगलात गेला आणि अचानक हवामान बिघडले. जोरदार वारे सुटले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मेंढपाळ बकऱ्या एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात आकाशातून वीज कोसळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. संध्याकाळपर्यंत मेंढपाळ घरी परतला नाही. तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा अस्वस्थ झाले. दोघेही घाईघाईने जंगलात गेले. तिथे त्यांनी पाहिले की मेंढपाळ मूर्त पडला आहे आणि त्याची लाडकी बकरी हिरा त्याच्याजवळ बसून जणू अश्रू ढाळत आहे. हे दृश्य पाहताच मेंढपाळाची पत्नी बेशुद्ध पडली. भानू मोठ्याने रडू लागला. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून गावकरी तिथे जमले. त्यांनी कसाबसा मेंढपाळाचा अंत्यसंस्कार केला. मग काही दिवस असेच लोटले गेले. एके दिवशी मेंढपाळाची पत्नी मुलाला म्हणाली,
बाळा, तुझ्या वडिलांची इच्छा होती की तू शिकून मोठा माणूस व्हावास. मी ठरवले आहे की मी स्वतः बकऱ्या चारायला जाईन. म्हणजे आपला उदरनिर्वाह होईल आणि तू शाळेत जाशील. तू तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण कर. त्या दिवसापासून ती दिवसभर बकऱ्या चारू लागली. मुलगा शाळेतून आल्यावर आईला मदत करू लागला. दुसरीकडे व्यापाराची चालाक पत्नी घरात सत्ता गाजवत होती आणि बिचारी कविता स्वतःच्या घरातच नोकराणीप्रमाणे राहत होती. ती दिवसभर काम करत असे आणि सवतीचे टोमणे ऐकत असे. ती कधीच तक्रार करत नसे. तिच्या मनात एकच आशा होती, कधीतरी तिचा हरवलेला मुलगा परत येईल आणि तिची खुशी पुन्हा भरून जाईल. त्याच दरम्यान मेंढपाळाच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत होती. घर खर्च कसाबसा चालत होता. एके दिवशी मेंढपाळाची पत्नी मुलाला म्हणाली, मुला, व्यापाऱ्याच्या पत्नीने मला त्यांच्या घरी काम करण्यास सांगितले आहे. मी होकार दिला आहे. झाडलोट आणि भांडी घासायचे काम आहे. फार तर 1 तास लागेल, म्हणून उद्यापासून मी व्यापाऱ्याच्या घरी कामाला जाईन. मग दुसऱ्या दिवशी ती व्यापाऱ्याच्या घरी कामाला गेली. चंपाने तिला पाहताच रागाने पेटून उठली. तिला नको होते की मेंढपाळाची पत्नी त्या घरात काम करावी, कारण ती सर्व काम कविताकडूनच करून घ्यायची इच्छा बाळगत होती. पण मग ती मनातच म्हणाली, जर हिला हाकलून दिले तर सगळा कामाचा भार कवितावर पडेल आणि ती आजारी पडेल. जास्त त्रास दिला तर ती मरेलही आणि मग व्यापारी माझ्याकडे प्रश्न विचारेल. कवितेची प्रकृती लक्षात घेऊन चंपाने मेंढपाळाच्या पत्नीला कामावर ठेवले आणि म्हणाली, सगळे काम नीट कर. जर जरा जरी हलगर्जीपणा केला तर दुसऱ्या दिवशी तुला घराबाहेर काढेन. मेंढपाळाची पत्नी शांतपणे काम करू लागली. ती रोज काम करून निशब्दपणे आपल्या घरी परत जाई. एके दिवशी संधी साधून कविताने मेंढपाळाच्या पत्नीला आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाली, अगं, आता तर मी घराबाहेरही जाऊ शकत नाही. माझे जगणे मरणे या घरातच आहे. मी या घरात जणू जिवंत प्रेतासारखी राहते आहे. कविताचे हे शब्द ऐकून मेंढपाळाच्या पत्नीचे डोळे भरून आले. तिने तिला समजावत म्हणाली, बहीण, तू स्वतःला दोषी का समजतेस? तुझ्या अशा निराश स्वभावामुळेच तुझ्या सवतीने तुझ्या पतीला आपल्या बाजूला वळवले आहे. तू स्वतःवर विश्वास ठेव. जर कुणी तुझी संतान हिरावून घेतली असेल तर देव तुला दुसरे अपत्य नक्कीच देईल. अजून तुझे वयच काय झाले आहे. तू आपल्या पतीची काळजी घे. त्याला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दे. व्यापारी जर चंपाचा पती आहे तर तो तुझाही पती आहे. हळूहळू मेंढपाळाच्या पत्नीच्या शब्दांचा परिणाम कवितेवर होऊ लागला. तिने स्वतःला सावरायला सुरुवात केली. ती स्वच्छ व नीटनेटके कपडे घालू लागली. पतीच्या आवडीचे पदार्थ बनवू लागली आणि त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ लागली. कवितेमध्ये झालेला हा बदल पाहून चंपाचा संताप वाढू लागला. तिला वाटू लागले की तिची स्थिरावलेली दुनिया उद्ध्वस्त होणार आहे. एके दिवशी मेंढपाळाची पत्नी आपल्या मुलाला घरी ठेवून व्यापाऱ्याच्या घरी कामाला निघाली. ती मुलाला म्हणाली, बाळा, आज तुझी शाळेला सुट्टी आहे. मी व्यापाऱ्याच्या घरी कामाला जाते आहे. तू बकऱ्या चारायला घेऊन जा. मला लवकर पोहोचायला हवं, नाहीतर व्यापाऱ्याची पत्नी रागावेल आणि तक्रार करेल. हो आई, ठीक आहे. तू काळजी करू नकोस. मी बकऱ्या चारून आणीन. मेंढपाळाची पत्नी कामाला निघून गेली आणि भानू व्यापाऱ्याच्या घरासमोरच बकऱ्या चारू लागला. तो आपली लाडकी बकरी हिराला म्हणाला, हिरा, इथेच राहा आणि भरपूर गवत खा. पण व्यापाऱ्याच्या घरात जाऊ नकोस.
हिरा अतिशय समजूतदार होती. ती तिथे शांतपणे गवत खाऊ लागली. त्याच दरम्यान भानू घरात जाऊन आपल्या आईजवळ गेला. त्या दिवशी कवितेची प्रकृती खूपच बिघडली होती. व्यापारी स्वतः तिच्या शेजारी बसून तिची काळजी घेत होता. हे दृश्य पाहून चंपा आतून जळत होती. ती मनातच म्हणत होती, हे सगळं त्या मेंढपाळाच्या बायकोचेच काम आहे. तिनेच कवितेला शिकवले असणार, नाहीतर या भोळ्या बाईला इतका शहाणपण कुठून आला असता. आधी ही कितीही आजारी पडली तरी व्यापारी तिला विचारतही नसे आणि आज मात्र तिची इतकी काळजी घेत आहे. चंपा हेच विचार करत असताना तिची नजर अचानक भानूकडे गेली. भानूला पाहताच ती संतापाने तडकली. ती पटकन त्याच्याकडे गेली आणि त्याच्या गालावर जोरात चापट मारली. अरे नीच मुला, आमच्या घरात आत येण्याची हिंमतच कशी केलीस? आणि इथे कशासाठी आलात? लगेच बाहेर निघ. चंपा भानूवर ओरडत होती. तेवढ्यात मेंढपाळाची बकरी हिरा तिथे आली. चंपाचा चेहरा दिसताच तिने तिच्यावर झडप घातली. हिराने चंपाला ओळखले होते. हीच ती स्त्री होती जिने भानूला जंगलात वन्य प्राण्यांसमोर टाकून दिले होते. बकरी चंपावर तुटून पडली. तिच्या आरडाओरडण्याने संपूर्ण घर दणाणून गेले. व्यापारी धावत आला आणि कसाबसा बकरीला आवरले. चंपाची अवस्था पाहून तो संतापाने भरून गेला. त्याने मेंढपाळाच्या पत्नीला आणि तिच्या मुलाला उलटसुलट बोलायला सुरुवात केली. माझ्या घरातून लगेच निघून जा. मला तुमच्या कामाची काही गरज नाही. पुन्हा इथे येण्याचा विचारही करू नका. मेंढपाळाची पत्नी मुलगा आणि बकरीला घेऊन तिथून निघून गेले. पण कविता चकित झाली होती. ती मनातच विचार करू लागली, ती मूक बकरी चंपावर इतक्या रागाने का तुटून पडली असेल? नक्कीच तिला काहीतरी माहिती आहे. त्या दिवशी कविता लपून मेंढपाळाच्या घरी गेली. मेंढपाळाची पत्नी घरी नव्हती. कविता भानूला म्हणाली, बाळा, तुझी आई येईपर्यंत तू माझ्याबरोबर चल. भानू तिच्यासोबत निघू लागला. तेव्हा बकरी हिराने त्याच्या कपड्यांना धरून ओढायला सुरुवात केली. तिला भानू कविताबरोबर जाऊ नये असे वाटत होते. शेवटी कविता बकरीलाही सोबत घेऊन आपल्या घरी आली. व्यापाराने घरात बकरी पाहताच तो संतापला. तो कवितेला म्हणाला, अगं, हे काय वेडेपणा आहे? कोणाच्या सांगण्यावरून तू ही बकरी आणि हा मुलगा घरात आणलास? लगेच त्यांना बाहेर काढ. कविता घाबरतच म्हणाली, अहो, तुम्हाला राग येत आहे, पण मला असे वाटते की ही बकरी आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते. अगं, तू आजारी आहेसच, पण आता तुझं शहाणपणही हरपलं आहे. ही मूक बकरी काय सांगणार? हे सगळे बोलणे तिथे बसलेले एक साधू बाबा ऐकत होते. ते व्यापाऱ्याजवळ काही व्यवहाराच्या निमित्ताने आले होते. ते म्हणाले, कधी कधी प्राण्यांची भाषा समजून घेणे आवश्यक असते. मी आयुष्याचा बराच काळ प्राण्यांमध्ये घालवला आहे. ही बकरी खरोखरच काहीतरी सांगू इच्छित आहे. मग त्या वृद्ध साधूंनी बकरीशी तिच्या भाषेत संवाद साधला. बकरीचे बोलणे ऐकून ते म्हणाले, ज्या मुलाला तुम्ही घरातून हाकलण्याचा विचार करत आहात तो तुमच्याच रक्ताचा आहे, तुमचा मुलगा. हे ऐकताच व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, बाबा, तुम्ही काय बोलत आहात? अरे, मी काहीही खोटं बोलत नाही. ही बकरी जे सांगते आहे तेच सांगत आहे. भानू हा तुझा आणि कवितेचा मुलगा आहे. लहान असताना तुझ्या पत्नीने याला जंगलात टाकून दिले होते, जेणेकरून वन्य प्राणी त्याला ठार करतील. पण देवाच्या कृपेने त्याआधी ही बकरी तिथे पोहोचली आणि तिने या बाळाचा जीव वाचवला. हे ऐकून व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. कवितेने धावत जाऊन भानूला आपल्या खुशीत घेतले आणि रडू लागली. अरे माझ्या लेकरा, तू माझ्या डोळ्यासमोर वाढत होतास आणि मला कळलेही नाही. माझ्या गोड मुला. तिच्या शब्दात एका आईचे दुःख स्पष्ट दिसत होते. व्यापारी मात्र चंपाबद्दल विचार करत होता.
मी तिला किती सरळ आणि चांगली स्त्री समजत होतो आणि तिने एवढे नीच कृत्य केले. त्याने संतापाने चंपाला बोलावले आणि सर्व विचारले, पण तिने साप नकार दिला. ही सगळी खोटी कथा आहे. हे सगळे मिळून मला फसवत आहेत. मी असे काहीच करू शकत नाही. घरातून मोठमोठ्याने आवाज येत असल्याने गावकरीही तिथे जमले. चंपाचे कृत्य कळताच लोक संतापले. सर्वजण तिला उलटसुलट बोलू लागले. शेवटी चंपाचा संयम सुटला आणि ती संतापाने म्हणाली, होय, मीच कवितेच्या मुलाला जंगलात टाकून आले होते. तुम्ही माझ्या अस्तित्वात दुसरे लग्न केले आणि तिने सुंदर मुलाला जन्म दिला. त्यामुळे तुम्ही तिच्यावर जास्त प्रेम करू लागलात आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलेत. शिवाय तुमच्या संपत्तीचा वारसाही तिचा मुलगा झाला असता. हे सगळं मी कसं सहन केलं असतं. म्हणूनच मी तिच्या मुलाला तिच्यापासून दूर केलं, पण दुर्दैवाने तो वाचला. हे ऐकून व्यापारी हादरून गेला. संतापाच्या भरात त्याने चंपाला घराबाहेर हाकलून दिले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, वाईट कर्म कधीच लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केले तरी सत्य एक ना एक दिवस समोर येतेच. मत्सर आणि स्वार्थ माणसाला अंध बनवतात. चंपाच्या मत्सरामुळे तिने निरपराध बाळावर अन्याय केला आणि शेवटी स्वतः शिक्षा भोगली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.